आज शहरातील पाण्याचा नळ कोरडा, उद्या कमी दाबानं होणार पाणी पुरवठा। शहरातील पाणी पुरवठा आज राहणार बंद। महापालिकेच्या विविध जलशुद्धीकरण केंद्र व जलकुंभावर बसवलेल्या स्मार्ट सिटीच्या स्काडा वॉटर सिस्टम तपासणीसाठी आज दिवसभर शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे, तर उद्या सकाळी देखील पाणी पुरवठा कमी दाबानं होणार आहे। त्यामुळे सरकारी रुग्णालय व आपत्कालीन परिस्थितीमध्ये 12 टँकर राखीव ठेवले जाणार आहेत। जलकुंभापासून नागरिकांपर्यंत खरोखरच किती पाणी जातं हे तपासण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत शहरामधील विविध जलशुद्धीकरण केंद्र व जलकुंभ इथं स्काडा प्रणाली बसवण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे। तसेच 12 बंगला जलशुद्धीकरण केंद्र येथील नव्याने उभारण्यात आलेल्या सबस्टेशनची चाचणी स्मार्ट सिटी कंपनीकडून केली जाणार आहे। ही कामं करण्यासाठी गंगापूर धरण, रॉ वॉटर पंपिंग स्टेशन, चेहेडी पंपिंग स्टेशन, मोकणे धरण पंपिंग स्टेशन बंद ठेवणं महत्त्वाचं असणार आहे। तसेच मान्सून पूर्व तयारीच्या अनुषंगानं गंगापूर धरण पंपिंग स्टेशन इथं सबस्टेशन मधील विविध प्रतिबंधात्मक देखभालीची कामं केली जाणार आहेत। त्यामुळे आज दिवसभर पाणी पुरवठा बंद राहणार असून उद्या सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबानं होणार असल्यानं पाण्याचा वापर जपून करावा असं आवाहन मनपा पाणी पुरवठा विभागाच्या वतीनं करण्यात आलंय। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।